आज तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलं होतं की काय असते अकाउंटचं आणि कसं आहे, आज तुम्हाला आता विविध लेखी आणि नावे व जमा याचा नियम शिकवते. काय आहे प्रश्न काय आहे, 11वीचाच कॉमर्सचं चालू आहे की प्रश्न काय आहे, विविध लेखे नावे आणि जमा कसे करतात त्याचा नियम काय आहे. दॅट इज कॉल्ड द गोल्डन रूल. व्हॉट इज द गोल्डन रूल? डेबिट ऑर क्रेडिट, म्हणजे नावे आणि जमा करण्याचा काय नियम आहे. तर नंबर आहे, खाते जे आहे खात्यांचे 3 प्रकार आहेत. एक आहे वैयक्तिक खाते, वास्तविक खाते, नामधारी खाते. परत ऐका विद्यार्थी मित्रांनो, वैयक्तिक खाते, वास्तविक खाते, नामधारी खाते. मग प्रत्येक खात्याला एक नावे आणि एक जमा असते. बघा, नावे जमा, नावे जमा, नावे जमा. म्हणजे हे जे वैयक्तिक खाते आहे तिथे पण नावे वर्ड आहे आणि इकडे जमा आहे. मग केव्हा नावे करायचं आणि केव्हा जमा करायचं, तर बघा, नावे केव्हा करत असतात, लाभ घेणारा, लाभ घेणारा, लाभ घेणारा याचा अर्थ बघा, याचं उदाहरण पण दाखवलेलं आहे. याचं उदाहरण आहे रामला दिले. काय उत्तर? रामला दिले. तर इथे विचार करायचा, की इथे सांगायचं की घेणारा कोण आहे. प्रश्न विचारायचा मनाला, घेणारा कोण आहे. तर या ठिकाणी घेणारा कोण आहे? राम. आणि घेणारा कुठे येतो? नावेला. तर परत ऐकून घ्या, वैयक्तिक खात्यामध्ये 2 असतात, नावे आणि जमा. नावे लाभ घेणारा नावे असतो. तर मग कसं ओळखायचं घेणारा नावे असतो? मी उदाहरण दिलं की रामला रोकड दिली. तर इथे विचार करायचा कोण घेणारा आहे, हा प्रश्न आपल्या मनाला विचारायचा. आणि आपल्या मनाला विचारल्यानंतर याचं उत्तर तुम्हाला भेटते की राम घेणारा झाला आणि घेणारा असतो नावे. तसंच आहे वैयक्तिक खात्यामध्ये जमा केव्हा करायचा आहे, तर जमाचा नियम आहे लाभ देणारा. लाभ देणारा म्हणजे जो बेनिफिट देतो त्याला म्हणतात क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर, जो बेनिफिट देतो. मग आता इथे ओळखायचं कसं आहे, इथे दिलं की बघा, आता जसं रामने रोख दिली, रामने, तर ठीक आहे. तर इथे काय दिली? रोख दिली. रोख काय दिली? जाणारी. रोख दिली म्हणजे रोख गेली. काय गेली? रोख गेली. आणि रोख गेली असेल तर कुठे येते? जमाला. मी जर इथे म्हटलं की रोख दिली, तर या ठिकाणी लाभ घेणारा आणि लाभ देणारा असे 2 असतात. देणारा म्हणजे जो फायदा देतो तो असतो जमाला. जसं म्हटलं की राकेशने दिले. या ठिकाणी राकेश कोण झाला? देणारा झाला. म्हणून राकेश काय होईल? जमा. अशा प्रकारे वैयक्तिक खात्यामध्ये एक वर्ड असते नावे आणि एक वर्ड असते जमा. नावेला काय लिहायचं? लाभ घेणारा. आणि जमाला काय लिहायचं? लाभ देणारा. आता याच्यानंतर बघा, हा जो तुमचा नियम आहे हा वास्तविक खाते. मग वास्तविक खात्यासाठी पण काय नियम आहे? नावे आणि जमा. मग नावे केव्हा करायचं आहे? येणारी संपत्ती, म्हणजेच जर कुठली संपत्ती आपण खरेदी केली असेल तर त्याला म्हणतात येणारी संपत्ती नावे करायचं आणि जाणारी संपत्ती जमा. मग कसं ओळखायचं येत आहे आणि जात आहे? तर बघा उदाहरण, इमारत खरेदी केली. मग इथे प्रश्न विचारायचा काय आली. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न विचारायचा? काय आली. तर इथे विचार करा काय आली, याचं उत्तर तुम्हाला भेटेल. उत्तर आलं इमारत. मग मी लिहिलं इमारत आणि इमारत कुठे जाते? नावेला. दुसरं आहे की जमा, जाणारी संपत्ती जमा. मग जाणारी जमा म्हणजे जर विकली तरच जमाला जाईल. इथे लिहिलं फर्निचर विकले. मग प्रश्न विचारा काय गेले, आणि काय गेले जर विचारलं तर तुम्हाला उत्तर भेटेल फर्निचर गेले. तर फर्निचर येईल जमाला. तिसरा आहे आमचा नामधारी खाते. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघत असताना हे 11वीसाठी आणि 12वी आहे किंवा त्यांना MBA करायचं किंवा बेसिक जे पाहिजे असते ते आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्या ज्या कमेंट्स येते त्याच्यामध्ये मी तुमच्या चांगले व्हिडिओ तुम्हाला पाठवेन आणि तुम्हाला अकाउंट शिकता येईल. नामधारी खाते, नावे आणि जमा. मग खर्च केला तर नावेला. मग प्रश्न बघा, उत्तर बघायचं. उदाहरण बघा, भाडे दिले. काय दिले? त्याचं उत्तर भेटेल भाडे. मग भाडे जर दिलं असेल तर कुठे जाईल? भाडे दिले. तर भाडे जर दिलं असेल तर कुठे जाईल? ते नावे.
भाडे खाते नावे. दुसरा आहे जमा. उत्पन्न आणि नफा हे जमाला येते. मग इथे मिळालं व्याज मिळाले. मग प्रश्न विचारा काय मिळाले? व्याज मिळाले. मग व्याज काय आहे? उत्पन्न आहे आणि उत्पन्न कुठे जाते? जमाला. आणि इथे भाडं दिलं. भाडं काय झालं? खर्च झालं आणि खर्च कुठे येते? नावे. अशा प्रकारे हा खात्यांचा गोल्डन रूल, बेसिक रूल ऑफ डेबिट अँड क्रेडिट, खाते नावे व जमा करण्याचा नियम. खाते व नावे जमा करण्याचा नियम आहे. पण प्रत्यक्षात तर पहिले पाहावं लागते ना खाते किती आहेत. तर खाते 3 होते. तिन्ही खात्याला नावे आणि जमा किंवा करायचं. मला असं वाटतं तुम्हाला व्हिडिओ चांगलाच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.